दाखविण्याचे दिवस मागे सरले. काय वाक्य आहे. पुढे वाडे कोट पाडले, म्हणजे मोठमोठे वाडे आहेत ना, जमीनदोस्त करून टाकले. आणि कशाला उंचीवर पाहिजे तुम्हाला, या सामान्यांच्या रेषेमध्ये समान रेषेत आणला. सोपं आहे का? गावागावातले वाडे पाडून टाकले, हुडे वाडे कोट पाडिले. छत्रपतींनी वतनदार खालसा केले आणि त्यांना सरकारी तिजोरीतनं वेतन दिली. वतनाऐवजी वेतन निर्माण केली आणि सामाजिक शोषण छत्रपतींनी बंद केलंय. हे सामान्य कास्तकाराचं जे शोषण होत होतं बंद करून टाकलं. बाबासाहेबांनी तेच केलं, घटनेच्या साहाय्याने केलं. तुम्हाला इतकं विदर्भात नाही, परंतु खोत नावाची परंपरा आहे. खोत आडनाव आहेत, परंतु हे सगळ्या जातीमध्ये, ब्राह्मणामध्ये, मराठ्यामध्ये, विदर्भात नाही आहेत, कोकणात खूप आहेत आमच्याकडे. खोत म्हणजे ते पद आहे, गाव का मुखिया. बाबासाहेबांकडं नारायण पाटील नावाचे गृहस्थ आले आणि बाबासाहेबांना सांगितलं की खूपच शोषण चालू. खोत लोक ठरवतात कास्तकाराच्या मुलांनी वस्त्र कोणती घालायची, म्हणजे त्यांच्या राहणीमानापासून सगळं खोत लोकांना वाटलं ना. म्हणजे बघा, शोषणाची परंपरा महाराजांच्या काळात सुद्धा वतन, हक्क आणि लाजिमे 3 प्रकार होते. वतन म्हणजे काय? 2 गाव इनामा. हक्क वाटून दिलेले आणि लाजिमे असे 3 प्रकार, वतन, हक्क आणि लाजिमे. महाराजांनी सगळंच बंद करून टाकलंय. सोपं नाही. समजा वाशिम आहे आणि त्या काळात समजा चौथाई दिली आहे, म्हणजे वाशिम मधून जेवढा टॅक्स येणार त्यातला 1/4 टॅक्स परमनंटली जाणार त्या वतनदाराकडे. चौथाई म्हणायची याला. महाराजांनी बंद करून टाकलं सगळं. आम्ही सरकारी तिजोरीतनं पगार देतो, सामान्याला लुटायचं काम नाही. विचार करा किती मोठा समाज क्रांतिकारक. छत्रपती वॉज अ सोशल रिफॉर्मर. बाबासाहेब सोशल रिफॉर्मर आहेत. छत्रपतींचंच कार्य बाबासाहेबांनी केलं. खोत पद्धत बाबासाहेबांना कळली आणि खोती पद्धत बंद करण्यासाठी बाबासाहेबांचा एक पक्ष होता, स्वतंत्र मजूर पक्ष. बाबासाहेबांनी स्वतः आंदोलनात भाग घेतला. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 7 वर्ष. अरे आजचे आंदोलन करते 7 महिने पण आंदोलन तगवत नाहीत. 7 वर्ष त्या खोटी पद्धतीच्या विरोधात बाबासाहेबांनी स्वतः, त्यांचा जो स्वतंत्र मजूर पक्ष होता, 1937ला मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या आणि बाबासाहेबांचे काही आमदार निवडून आले. सप्टेंबर 1937ला बाबासाहेबांनी कायद्यान्वये खोती पद्धत बंद करून टाकली आणि सामान्य कास्तकारांचं आणि शेतकऱ्यांचं शोषण बंद केलं. छत्रपतींनी त्या काळात वतनाऐवजी वेतन दिली आणि कास्तकार, सामान्य रयतेचं शोषण बंद केलं. छत्रपतींचंच कार्य खोती पद्धत बंद करून बाबासाहेबांनी केलंय. मला काही वेगळं दिसत नाही. म्हणजे द्वैत नाहीत, अद्वैत आहे दोघांमध्ये. बाबासाहेबांचे उपकार सांगण्यासाठी मी आलो आहे. कदाचित बाबासाहेबांचा कणखर बाणा नसताना देश स्वतंत्र झाला. मुख्य समस्या होती हे जे संस्थानिक होते, 540 संस्थानिक, यांना विलीन करण्याचं अवघड काम परमपूज्य बाबासाहेबांनी सरदार वल्लभभाई पटेलने केले. कायदा मंत्री बाबासाहेब आहेत, गृहमंत्री ते आहेत. दोघांचं कॉम्बिनेशन आहे. दोघंही कणखर आहेत. सगळी वतना त्या काळातली संस्थानिक भारतात विलीन झाले, पण 3 संस्थानिक विलीन व्हायला तयार नव्हते. एक काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. जुनागड आणि काश्मीर राजा हरिसिंगांनी विलीन, तिथं पाकिस्तानचं आक्रमण झालं, विलीन झालं. सगळ्यात अवघड समस्या हैदराबादची होती. हैदराबादचा निजाम विलीन व्हायला तयार नव्हता देशामध्ये. तो म्हणत होता मला पाकिस्तानमध्येही जायचं नाही आणि भारतामध्येही यायचं नाही, स्वतंत्र राहायचंय. चित्र डोळ्यासमोर उभं करा. आज पाकिस्तान एवढा लांब आहे तर एवढा त्रास देतोय. बांगलादेश एवढा लांब आहे. हैदराबाद स्वतंत्र संस्थान आपल्या गर्भात राहिला असतं भारत मातेच्या, ऐन केवढा त्रास झाला असता, केवढे बॉम्बस्फोट झाले असते, केवढा दहशतवाद झाला असता, केवढी अर्थव्यवस्था आपली खिळखिळी झाली असती. पाकिस्तानने आता पहलगाम मध्ये बघितलं का, धर्म विचारून गोळीबार केलाय. सुनता आहे की नाही हे बघून अंतर्वस्त्र काढलीत, तो गोळीबार केलाय. कदाचित हैदराबाद स्वतंत्र राहिला असता तर चित्र डोळ्यासमोर उभा करा, रोज त्रास झाला असता. कणखर होते सरदार वल्लभभाई पटेल आणि परमपूज्य बाबासाहेब.
हैदराबादच्या निजामाला शरण आणलं म्हणून बाबासाहेबांचे उपकार सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. दोघही शेतकऱ्यांचे हितदक्ष आहेत. माझी नम्र विनंती आहे की ज्यांना उठून जायचं त्यांनी आत्ताच जा. मूव्हिंग ऑब्जेक्ट मस्ट बी झिरो वाईल डिलिव्हरिंग द स्पीच. आणि जे गेलेत त्यांना परत येऊ देऊ नका. येतानाच विचार करायचा की मी 1.5 तास फक्त बाबासाहेब आणि छत्रपतींसाठी आलोय. आता कोणाला एंट्री देऊ नका. अजय, एक लक्षात घ्या, उपकार आहेत. छत्रपतींचं राज्य कोणासाठी होतं? हे रयतेचं राज्य. त्या काळातला शब्द आहे रयतेचं राज्य. रयत म्हणजे आम आदमी, कॉमन पीपल, आम आदमी. काय केलं महाराजांनी? बाबासाहेबांनी काय केलं? टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. छत्रपतींच्या रयतेच्या राज्याची संकल्पना राज्यघटनेच्या मार्फत इंग्रजीमध्ये तत्व तेच, टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. हे रयतेचं राज्य. रयत केंद्रबिंदू आहे. काय दोघांमध्ये फरक आहे मला सांगा? काहीच नाही. छत्रपतींच्या तत्वाची अंमलबजावणी केली. महाराजांची घोषणा होती माहिती आहे काय? विदर्भातल्या भाषेत सांगतो, एखादा कास्तकार मेला आणि घरी कुणीच नाही शेती करायला, ती बाई विधवा आहे. महाराजांची घोषणा होती, अरे तलवार चालविणारे आम्ही, नांगर चालवो. म्हणजे तुम्ही चिंता करू नका, नांगर कोण चालवणार? अरे आमचे सरदार येतील, सैनिक येतील, मनगटाने तलवार चालविल्या, पण त्याच मनगटाने आम्ही तुमची पेरणी करून देऊ. रयतेचा राजा, शेतकरी हितदक्ष राजा, कास्तकरांचा राजा. महाराजांची घोषणा होती. आणि बाबासाहेबांनी सुद्धा असंच केलं. तुम्हाला एक उदाहरण सांगेल. पश्चिम बंगालमध्ये दुष्काळ पडला, भूकमरी सुरू झाली आणि बाबासाहेबांनी ऐलान केलं. काय केलं बाबासाहेबांनी? त्या काळात पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं वर्तमानपत्रामध्ये की बाबांनो, आपलं राज्य आहे, आपला भाऊ आहे तो पश्चिम बंगाल, तिथं माणसं मरत असतील आणि महाराष्ट्रापासून इतर राज्यामध्ये तुम्ही सुखी असाल, 2 वेळेचा घास तुमच्या पोटात जात असेल तर तुमचा भाऊ मरतोय. आणि बाबासाहेबांनी घोषणेचं नाव त्या लोकप्रिय अधिक धान्य पिकवा मोहीम. जास्त धान्य, दुसरी लागवड करू नका म्हणे, धान्य पिकवा. महाराष्ट्र पुढे होता, सरसावला. बघता बघता अधिक धान्याची निर्मिती झाली आणि पश्चिम बंगालला आपण आपल्या बांधवासाठी धान्य पाठवलं. हे होते परमपूज्य बाबासाहेब. काय झालं रे? अडचण आहे? थोडं टेक्निकल एरर आहे. आता काही मिनिट आहेत बरं का, ज्यांना खरंच जायचं आहे त्यांना सेफ्टी पॅसेज देतो. काय होतं, बरेच वेळा त्यांची चूक नाही आहे. सकाळी सकाळी ज्ञानाजीर्ण होता. जसं आपल्याला जेवणाचा अजीर्ण होता ना, तसं ज्ञान सुद्धा पचत नाही. याला ज्ञानाजीर्ण म्हणतात. कारण चांगले विचार ऐकायला पण एक क्षमता लागते तुमची, बौद्धिक आणि शारीरिक आणि मानसिक क्षमता लागते. किती वेळ लागेल? टेक्निकल प्रॉब्लेम. ठीक आहे, 2 मिनिटं. लाईट गेली आहे.
का ठीक आहे, आपलं व्याख्यान सुरू राहू देऊ. आवाज महत्वाचा आहे, पण हे लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालू आहे ना. कारण जे प्रत्यक्ष येऊ शकत नाही ते लाईव्ह लाखोंच्या संख्येने बघतात. कारण हा विचार महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेपर्यंत प्रत्यक्ष मी जाऊ शकणार नाही, टेक्नॉलॉजी जाऊ शकते, म्हणून थोडं लाईव्ह पण केलेलं आहे आम्ही हिंदवी परिवाराने. असो, बघा आज विदर्भामध्ये आत्महत्या होतात, मराठवाड्यामध्ये होतात, पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने कमी आहेत. आत्महत्या करणारा कास्तकार म्हणजे शेतकरी कोणता आहे? सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक. किमान हमी भाव मिळाला असता. आज लक्षात घ्या काय होतंय माहिती आहे का, मोठमोठे उद्योजक राईट ऑफ करतात कर्ज, म्हणजे हजारो कोटी रुपयाला चुना लावतात. आरबीआय काय करतं, त्यांना दिवाळखोरीत घोषित करतं, कर्ज माफ करून टाकतं. हजारो कोटी, लाखो कोटी उद्योजकांनी बुडवलेत, कंपनी दिवाळखोरीत काढली आहे, आरबीआयला बुडवलं, देशाला बुडवलंय. मध्ये पेपरमध्ये वाचलं होतं ते रामदेव बाबाच्या कंपनीने पण 4200 कोटी रुपयाला राईट ऑफ मध्ये आरबीआयच्या त्या लिस्टमध्ये रामदेव बाबाच्या कंपनीचं नाव होतं. मला वाईट वाटलं, वाईट वाटलं. सामान्य लोकांवरती किती हे होत आहे का? उद्योजकाचा दर्जा दिलाय, उद्योगाचा दर्जा, दिवाळखोरी अनेक प्रगत राष्ट्रात पण घोषित, बँकरप्सी, आणि मग त्यांना माफ केलं जातं. बाबासाहेबांचं ऐकलं असतं, शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा दिला गेला असता तर शेतकऱ्यांचं कर्ज कायद्यान्वये माफ झालं असतं. आता राजकारणाच्या कृपेने माफ होतं, त्यातही खूप साऱ्या अडचणी हो. म्हणजे बाबासाहेबांचा दूरदृष्टिकोन कसा होता एक लक्षात घ्या. आज अजून एक बाबासाहेबांचा सिद्धांत आहे बघा. आत्महत्या होण्याचं कारण काय माहिती का? संवादाभाव, एकटेपणा वाटणं. आय एम अलोन, नोबडी इज विथ मी, माझ्यासोबत कुणी नाही, मी एकटा आहे. विचार करा, कास्तकार छोटंसं स्वप्न घेऊन बघतो की यावर्षी सोयाबीनचे आपल्याला 5 लाख येतील, यंदा पोरीचं लगीन करो, पोराला इंजिनियर व्हायचंय, स्वप्न घेऊन तो येतो आणि अचानकपणे निसर्गाचा कोप होतो, कधी ओला दुष्काळ, अचानकपणे गारपीट होते, नको तो रोग येतो आणि बघता बघता संत्र पडून जातात. सोयाबीनवरती कुठला तरी रोग येतो आणि बघता बघता 5 लाखाचं स्वप्न 50,000 वरती येतं आणि तो निराश होतो. चित्र डोळ्यासमोर उभं करा. मी माझ्या दारामध्ये 5 फक्त टोमॅटोची छोटीशी रोपटी लावली होती, 5च. त्याला अशी दोर बांधली, वेल वर केला, टोमॅटो जडली. टोमॅटो लागल्यानंतर ती झाडं छोटी छोटी रोपटी झोपायला लागली टोमॅटोच्या ओझ्याने. मग त्यांना बांधली बांबूचा आधार घेऊन. आणि एके दिवशी गारपीट झाली सोलापुरामध्ये, 4-5 वर्षापूर्वी अचानक गारपीट झाली आणि बघता बघता सगळी टोमॅटो गळून पडली. मी माझ्या बायकोला आणि पोरीला बोलवलं, म्हटलं बघ हे 5च आहेत, पण आपण केवढा जीव लावला त्याला, पण आज गारा पडल्या आणि ही टोमॅटो सगळी गळून गेली. विचार कर म्हटलं, अशीच टोमॅटोची शेती असते, 1 एकर 2 एकर, आणि जेव्हा गारा पडतात ना, तो पत्र्याच्या खोलीमधून नवरा बायको सगळे येतात, आकाशाकडे बघतात. ह्या गारा पडत नाहीत, त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर होतो. स्वप्न बघितलेलं असतं, सावकाराचं कर्ज फेडून टाकील, पोरीला ITIला घालेल, पोराला पॉलिटेक्निक करेल, स्वप्न एका क्षणार्धामध्ये, आणि पुन्हा सावकारी कर्ज असतं आणि बघता बघता सुधरत नाही, कोणी आधार द्यायला येत नाही, आणि बघता बघता लिंबाच्या झाडाला तो फाशी घेऊन मरतो. नोबडी इज विथ मी. लोनलीनेस फिलिंग इज द प्रॉब्लेम. बाबासाहेबांनी सांगितलं यासाठी कलेक्टिव्ह फार्मिंग करा. काय विचार आहे बाबासाहेबांचा. 100 लोक एकत्र या, 50 लोक एकत्र या. आजच्या भाषेत गट शेतीचा प्रयोग. बाबासाहेबांचे विचार हे सर्व दूर सर्व स्तरावरती येतो, शेतकऱ्यांसाठी मोठे आहेत. मला आजच्या व्याख्यानामध्ये समग्र बाबासाहेबांनी छत्रपती नाही सांगता येणार, पण काही मुद्दे मी नक्की सांगेल. कलेक्टिव्ह फार्मिंग मध्ये काय होतं, समजा 20 लोक एकत्र आली, 20ही लोक कष्ट करतात, 20ही लोक नांगरणी करतात, कोळपणी करतात, फवारे 20 दिवसात 20 लोक. आज मी फवारा मारायचा, उद्या तू मारायचा, परवा तू मारायचा.
अरे कलेक्टिव्ह फार्मिंग आहे, सगळ्यांनी श्रम एकत्र केले, नफ्याचे वाटेकरी पण एकत्रच, आणि तोटा झाला तर तोट्याचे 20 वाटेकरी, डिप्रेशन येत नाही. किती मोठा सिद्धांत आहे कलेक्टिव्ह फार्मिंग. बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं, नाही ऐकला. आम्ही बाबासाहेबांच्या तत्वाला विसरत चाललो, त्याची ही परिणिती आहे. एक लक्षात घ्या, दोघंही जलतज्ञ. शिवछत्रपतींचं जलतज्ञ धोरण एवढं मोठं आहे. तुम्ही रायगडावरती किती लोक आलात मला माहिती नाही, पण रायगडावरती अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आहे. आज काही शहरामध्ये सुद्धा असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम. रायगडावरती पाणी किती आहे, पर्जन्यमापक आहे दगडी. आज MM मध्ये मोजतात ना, पाऊस एवढा MM पडला रायगडावरती. मनापासून भावना होती की बाबासाहेबांना मी बघितलं नाही, माझा जन्मही नव्हता तेव्हा, पण ज्यांनी बाबासाहेबांची सेवा केली आहे त्याच्या पायाला फक्त हात लावता आला तरी माझं सार्थक आहे. नानकचंद त्या माणसाने सेवा केली शेवटच्या याच्यामध्ये. नानकचंद रत्तू एक उदाहरण आहे. बाबासाहेब अंतिम टप्प्यामध्ये बुद्ध अँड हिज धम्मा पुस्तक लिहित होते. कृपा करून मातृशक्तीला माझी विनंती आहे, मी कधीही लहान मुलांना अलाव करत नाही. मी शाळेत व्याख्यान द्यायला जात नाही. कृपा करून त्याला घेऊन जा. कशाला अन्याय करता त्याच्यावर. काय त्यांची चूक नसते बिचाऱ्यांची. एक 15-20 मिनिटामध्ये त्यांचा भ्रमनिरास होतो की त्यांच्या व्याख्येतला वक्ता नसतो. जी संकल्पना ते घेऊन आलेली असतात, 15-20 मिनिटात त्यांचा भ्रमनिरास होतो आणि मग ते डिस्टर्ब करतात. तर म्हणून लहान मुलांना मी कधीही परवानगी देत नाही. 7वीच्या आत तर माझे ऑडियन्सच नसतात. मी 8वी 9वी 10वीच्या पुढंच असतो. एक लक्षात घ्या, बुद्ध आणि धम्म लिहिणं सुरू आहे. सगळ्यांनी ध्यानात घ्या, तुम्हाला काय काय शिकायचे शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांपासून. शिवाजी महाराज की जय आणि परमपूज्य बाबासाहेब की जय म्हणायचं असेल, आचरण करते वा, एक एक गुण त्यांच्यातला आपल्या अंगी आणा. बाबासाहेब ग्रंथ लिहित आहेत आणि तल्लीन आहेत लिहिण्यामध्ये. तो नानकचंद्र तू रात्रीच्या जेवणाचं म्हणजे आजच्या भाषेत डिनरचं ताट घेऊन येतो, ठेवतो, विनंती करतो, साहेब वेळ झालाय, जेवण करून घ्या. बाबासाहेब म्हणतात की आता लिहिण्याचा तो फ्लो आहे, बस 2-3 पानं राहिलेत, जेवण करून घेतो, तुझा घरी. तो तासात बसला, त्याला माहिती आहे लिहिण्याच्या नादात बाबासाहेब जेवणार नाहीत. 15 मिनिट बसला, बाबासाहेब त्याला म्हणतात तू घरी जा, मी खातो. शेवटी साहेबांचा आदेश गेला. तो सकाळी आला, बाबासाहेब लिहितच होते आणि बाबासाहेबांनी त्याला बघितल्यावर, अरे तुला घरी जा म्हणून सांगितलं ना, गेला आहेस का? त्याचं उत्तर होतं, साहेब मी कालच गेलो, सकाळ झाली आहे. अरे माणसानी ध्यास घ्यावा, झोप उडते हो, झोप उडून जाते. अविश्रांत परिश्रम या महामानवाने केले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा 5 तास झोपले नाहीत. तो सिद्धांत बाबासाहेबांनी सुद्धा पाळला. मला नाही वाटत हा महामानव 5 तास झोपला असेल. एक फ्रीलान्स पत्रकार, बाबासाहेब कॅबिनेट मंत्री होते. शोध पत्रकारितेला नियम नसतो आणि आजच्यासारखी Z+ वगैरे नव्हती त्या काळात, एवढी कडक नव्हती, असेल सुरक्षा त्या काळाच्यानुसार. तो विदेशी पत्रकार दिल्ली मधल्या मंत्र्याच्या घराची टेहळणी करत होता, अभ्यास म्हणून. सगळ्या मंत्र्याच्या बंगल्या नाही, दिवा खंडितपणे चालू. बाबासाहेब झोपलेत नाही. त्याला कुतूहल वाटलं. तो सकाळी 11 वाजता बाबासाहेबांची भेट घ्यायला गेला. म्हणला मी फ्रीलान्स रिपोर्टर आहे, म्हणला शोध पत्रकार. मी सगळ्या मंत्र्याच्या बंगल्यावरती गेलो. 11-11:30 नंतर सगळे दिवे विझलेले होते, सगळे मंत्री झोपलेले होते, पण तुमच्या कॉटेजच्या भोवती मी 4 चक्रा मारल्या वेगवेगळ्या वेळामध्ये. 12ला आलो, 2ला आलो, 4ला आलो, दिवा जागाच, विझलेला नाही, तुम्ही जागेच आहे, झोपलेले नाहीत. त्यावर बाबासाहेबांचं उत्तर होतं, बाकीचे मंत्री झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे, माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा राहतोय. अखंडितपणे या महामानवानी लेखणीतनं प्रबोधन केलंय. मला दोन्हीमध्ये क्रांती दिसते. शिवछत्रपतींच्या काळामध्ये
त्या काळातल्या नुसार तलवारीच्या क्रांतीची गरज होती, युद्ध होते. महाराजांनी तलवारीच्या शस्त्रांनी क्रांती केली. परमपूज्य बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये लेखणीच्या क्रांतीची गरज होती. बाबासाहेबांनी लेखणीनी ती क्रांती केली. याच्या विरुद्ध परिस्थिती झाली असती तर, मला एका पत्रकाराने विचारलं, म्हटलं काय छत्रपतींच्या काळात बाबासाहेब जन्माला आले असते तर त्यांनीही तलवारीची क्रांती केली असती, आणि बाबासाहेबांच्या काळात छत्रपतींचा जन्म झाला असता तर त्यांनी लेखणीची क्रांती केली असती. दोघांचा उद्दिष्ट तेच आहे, गुलामगिरीच्या विरोधात स्वातंत्र्याचा यलगार. आणि म्हणून हा यलगार महत्वाचा आहे. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आले, बाबासाहेबांची उपकार आहेत की सार्वभौम केंद्र आणि राज्य सरकारचे संबंध आता फाटतायत. बघा, तमिळनाडू विरुद्ध केंद्र सरकार. बाबासाहेबांनी संघ राज्य निर्माण केलं की वाद नाही निर्माण झाले पाहिजे, एवढे सुंदर घटनेतली कलम दिली. देश अखंडित राहिला पाहिजे, सार्वभौम, दॅट इज अ सॉव्हरेन स्टेट. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्याभिषेक झाला दिनांक 6 जून 1674. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 आनंदनाम संवत्सर. दिनांक होता 6 जून 1674. राज्याभिषेक. एक इंग्रज आला कलम घेऊन तहाची. त्या कलमामधली महाराजांनी बरोबर 2 कलम छाटली. काय होती माहिती आहे? इंग्रज म्हणत होते की आमचं चलन वापरण्यात यावं आणि आमचा ध्वज. काट मारली महाराजांनी. चलन आमचं राहील शिवराई आणि होन, ध्वज तुमचा युनियन जॅक नाही, आमचा भगवा राहील. इंग्रजांना काट मारली, सांगितलं नाही हे आमचं आहे. याला म्हणतात सार्वभौमत्व, स्वाभिमान, सॉव्हरेन स्टेट. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमध्ये याचं प्रतिबिंब आहे, महत्वाचं प्रतिबिंब आहे. लक्षात घ्या, राज्याभिषेकामध्ये जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की मराठी भाषा प्रदूषित झाली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 85% शब्द उर्दू आणि फारसी आहेत, तेव्हा महाराजांनी सांगितलं यवन वचने लुप्त ही सरणी. यवनी भाषेने ही आपली भाषा भेसळयुक्त झाली. आणि रघुनाथ पंत हनुमंते आणि धुंडीराज व्यासला आदेश दिला, मराठी भाषेच्या शुद्धीसाठी वेगळा ग्रंथ लिहा. आणि राज्याभिषेकानंतर राज्य व्यवहार कोश 10 वर्गाने 1385 शब्द महाराजांनी मराठीला दिलेत. म्हणून मराठी भाषेचा पहिला सुधारक कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. ग्रंथ लिहिलाय, उर्दू आणि फारसी शब्द बाजूला टाकले. उदाहरणार्थ किल्ला मराठी शब्द नाही, कुलूप मराठी शब्द नाही, किल्ली मराठी शब्द नाही. हे सगळे फारसी आहेत, पण मराठी भाषेत एवढे बेमालूमपणे मिसळलेत आपल्याला ते मराठीच वाटतात. महाराजांनी किल्ल्याला शब्द दिला दुर्ग, म्हणजे पर्यायी संस्कृत शब्द दिले. ज्या महामानवाचं, ज्या महापुरुषाचं आपल्या भाषेवरती, मातेवरती, मातीवरती प्रेम आहे तो खरा राष्ट्रभक्त असतो. आणि हेच गुणधर्म परमपूज्य बाबासाहेबांमध्ये सुद्धा दिसतात. दोघही राष्ट्रभक्त आहेत. म्हणजे दोघांनी मराठी. मी एक माझ्याकडे प्रबुद्ध भारतचा अंक आहे, सॉफ्ट कॉपी आहे, ज्यांना बघायची ती माझ्या मोबाईलमध्ये आहे. दिनांक 5 मे 1956चा अंक आहे तो, बाबासाहेबांच्या निर्माणाच्या काही महिने अगोदरचं. काय त्याच्यामध्ये माहिती आहे? बाबासाहेबांनी सांगितलं ठणकावून केंद्र सरकारला. काय सांगितलं माहिती आहे? मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे, गुजरातेला देणार नाही. आणि जर का मुंबई हिरावण्याचा प्रयत्न केला तर या आंदोलनाचं नेतृत्व मी स्वतः करेल. परमपूज्य बाबासाहेबांचं वाक्य आहे. आजही वेगळ्या विदर्भाला विरोध का होत होता? श्रीकांत जिचकार, स्वर्गीय श्रीकांत जिचकारांपासून. का? 90% महसूल एकट्या मुंबईत नाही येतो. आणि परमपूज्य बाबासाहेबांना माहिती होतं. स्वर्गीय श्रीकांत जिचकारांनी सुद्धा सिद्धांत मांडले, कदाचित मुंबई वेगळी वेगळा विदर्भ झाला तर इथल्या कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत. संत्रावरती कोळशावरती राज्य चालत नाही, श्रीकांत जिचकार साहेब म्हणायचे. कारण केंद्र सरकारचा अधिकार असतो जमिनीच्या 5 फुटा खाली. सोन्याची खाण लागली विदर्भात तरी केंद्र सरकारचा अधिकार असतो, कोळशावर राज्य चालत नाही.
परमपूज्य बाबासाहेबांचं मराठीवरती एवढं प्रेम, मुंबईवरती एवढं प्रेम. शिवाजी महाराजांना मुंबई पाहिजे, इंग्रजांकडनं पोर्तुगीजांकडनं वर्चस्व पाहिजे होतं, म्हणून महाराजांनी आरमार बांधलं स्वतःच. जंजिरा किल्ला घेता नाही आला म्हणून 2 किल्ले महाराजांनी बांधले. मुंबईवरती पोर्तुगीजांवरती इंग्रजांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी. त्या किल्ल्याचं नाव खांदेरी आणि उंदेरी. महाराजांच्या अगोदरच्या आरमारी लढाई आहेत. म्हणजे दोघांचं मराठी विषयीचं जे प्रेम आहे ना ते वादातीत आहे. इथे कुठेही संकुचितपणाचा भाव नाही. दोघही दूरदृष्टी आहेत. दूरदृष्टी म्हणजे कसं आहे, ज्यांना 200 वर्षानंतरचं दिसतं त्याला दूरदर्शी दृष्टिकोन म्हणतात, विजनरी पर्सनॅलिटी. एक उदाहरण सांगेल मी. मुंबईवरती हल्ला झाला, आठवतं का? 2008 26 नोव्हेंबर. तुम्ही विसरला असाल, याद करा. 10 पाकडे आले. 1 तास नाही, 2 तास नाही, 59 तास देश ठप्प केला. 26 नोव्हेंबरचा हल्ला हॉटेल ताजवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला ओबेराय किंवा ट्रायडंट सारख्या पंचतारांकित हॉटेलवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला कामा हॉस्पिटलवरचा हल्ला नव्हता. 26 नोव्हेंबरचा हल्ला जूनचा प्रार्थना स्थळ असणाऱ्या नरिमन हाऊसवरचाही हल्ला नव्हता. ते होतं युद्ध. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता हिंदुस्थानच्या आर्थिक शक्तीवरचा हल्ला, मुंबईवरती हल्ला, आर्थिक राजधानीवरती हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता उद्याच्या जगातील महासत्ता बनण्याच्या शक्यतेवरचा हल्ला. 26 नोव्हेंबरचा हल्ला होता आम्ही सर्व भारतीय एक आहोत या सिद्धांतावरचा हल्ला. आणि तो हल्ला परतवला आपल्या मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी. मुंबई पोलीस लढला, शस्त्र नसताना लढला, काठीनिशी लढला. याद करा ना ते 18 वीर. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग, शशांक शिंदे, राहुल शिंदे, जयवंत पाटील, योगेश पाटील, अंबादास पवार, अरुण चित्ते, तुकाराम उंबळे, मुरलीधर चौधरी, मुकेश जाधव, ही सगळी जी पडली ना 18ची 18, फक्त 2 अमराठी होते, संदीप उन्नीकृष्णन आणि गजेंद्र सिंग. बाकी विजय खांडेकर, प्रकाश मोरे, बापूसाहेब तुरगुडे, बळवंत भोसले, ही 18 पैकी 16 वीर मराठी होते. तुकाराम उंबळेंच्या छातीवरती तर बुलेट प्रूफ जॅकेटही नव्हतं, हातामध्ये AK-47 सुद्धा नव्हती. पण अजमल कसाब समोर दिसल्यानंतर हा ढाण्या वाघ झेपावला. त्याचं शस्त्र धरण्याच्या प्रयत्नामध्ये कडकडून मिठी मारली. 12 गोळ्या छातीचा वेध घेऊन दुसऱ्या बाजूने निघाल्या, पण मिठी मारलेली सोडली नाही. कल्पना करा, त्या अजमल कसाबला पकडायला जात असताना तुकाराम मुंबईला आपलं कुटुंब आठवलं नसेल का? मला 4च मुली. पवित्र आणि वंदनाचा विवाह झालेला, परंतु वैशाली आणि भारती तशीच अविवाहित आहेत. कदाचित माझं हौतात्म्य जर झालं तर माझ्या 2 मुलीचं कल्याणदान कोण करणार? नसेल आला का विचार? अरे विचार आला असेल, पण कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठं या सिद्धांताचं आचरण करतात. तुकाराम उंबळेंच्या रूपात जिवंत होता म्हणून हे राष्ट्र वाचलं. ही माणसं आहेत दहशतवाद. मला लोकांनी विचारलं, हे शिवाजी महाराज असते तर? म्हटलं हल्लाच झाला नसता. पुरावा? अरे जे बाबराला जमलं नाही, जे हुमायूनला जमलं नाही, जे जहांगीरला जमलं नाही, जे शहाजहानला जमलं नाही, जे आलमगीर म्हणवणाऱ्या औरंग्याला जमलं नाही, ते छत्रपतींनी करून दाखवलं. ते म्हणजे जमिनीला जशी हद्द असते, भूसीमा असते, तशी सागरालाही हद्द असते. याची जाण हिंदुस्थानाच्या इतिहासात कोणी करून दिली असेल आणि पहिला दरबार निर्माण केला असेल, एकच नाव घ्यावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराज. आरमार उभा केला. आणि कृष्णाजी अनंत सभासद बकरीमध्ये उल्लेख आहे, मराठ्यांच्या आरमारामध्ये 700 गलबत होती, 700 वॉरशिप्स. विचार करा,
720 किलोमीटरचा सागरी किनारा रक्षण करण्यासाठी 700 गलबत म्हणजे ॲव्हरेज 1 किलोमीटरला 1 युद्ध नौका. काय दूरदर्शी दृष्टिकोन असेल. पाकडे आले असते का आतमध्ये, चुकून माकून आले असते तर 59 तास लागले नसते. 59 मिनिटांमध्ये 10 पाकडांचा खात्मा आमच्या तानाजी मालुसऱ्यांपासून ते बहिर्जी नायकांपर्यंत केला असता. आणि याच 59 मिनिटांमध्ये रायगडावरनं मराठ्यांचं हवाई दल पाकिस्तानकडे झेपावलं असतं आणि दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत करून पुन्हा रायगडावरती परत आला असता. छत्रपती शिवाजी महाराज असते. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं. बघा, विलक्षण साम्य. बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1946 गव्हर्नर जनरल मंडळाचे आजच्या भाषेत कॅबिनेट मंत्री होते. श्रम मंत्रालय, लेबर मिनिस्ट्री त्यांच्याकडे होती 1942 ते 1946. जसं राष्ट्रपती नियुक्त असते त्या पद्धतीने. आणि लेबर मिनिस्टर बाबासाहेबांचा सत्कार मुंबईमध्ये झाला. कुठे? हॉटेल ताजला. योगायोग बघा. 21 जून 1942. आणि या सत्काराला उत्तर देत आहेत नॅशनल सिमन्स युनियन नावाची कामगार संघटना आहे. या नॅशनल सिमन्स युनियननी बाबासाहेबांचा सत्कार ठेवला. सगळे कामगार एकत्र आले मुंबईचे. बाबासाहेबांबद्दल ममत्व आणि बाबासाहेबांनी सुद्धा कामगारांची काळजी सर्वाधिक घेतली आहे. विचार करा, सत्कार सुरू असताना गळ्यामध्ये हार आहे, समोर कामगार बसलेत नॅशनल सिमन्स युनियनचे. आणि त्या हॉटेल ताज मधून बाबासाहेबांचं दृश्य गेलं अरबी समुद्राच्या लाटाकडे. भाषण चालू असताना काय कोणास ठाऊक बाबासाहेबांच्या मनात आलं की हा जो समुद्र आहे ना, याची सुरक्षा महत्वाची आहे. आणि म्हणून कधी नव्हे एवढं नावाड्याला आगरी. अहो, महाराजांचं धोरण होतं. महाराजांनी जे आरमार उभं केलं, या विदर्भातनं पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यातनं सैनिक भरती केले नाही, तिथला मासेमारी करणारा समाज आगरी कोळी भंडारी यांची भरती केली. बाबासाहेबांच्या मुखातनं वाक्य निघाले, अरे या समुद्रामध्ये मासेमारी करणारे खलाशी असतील, कधी नव्हे या नावाड्यांना या भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आपला आरमार मजबूत झाला पाहिजे. इथून हल्ला होऊ शकतो. याला म्हणतात दूरदर्शी दृष्टिकोन. कदाचित शिवाजी महाराजांचं आणि बाबासाहेबांचं आपण ऐकलं असतं तर मुंबईचा हल्ला झालाच नसता. हे माझी ठाम खात्री आहे. लक्षात घ्या. मला आता 10:40 झालेत. टॉकीचे मालक आहेत, त्यांची परवानगी घेतो. किती वेळ बोलणार मी? टॉकीचा शो आहे साहेब. शाबास, टाळ्या वाजवा. दानत लागते, दानत. आपला शो सुद्धा अर्धा तास पुढे ढकलण्याची दानत लागते. अशी माणसं आहेत म्हणून मी तुमच्याशी संवाद साधू शकतो. ही माणसं शहराचं भूषण आहे. म्हणजे जिथे मनोरंजन चालतं त्याच खुर्च्यांवरती प्रबोधनाचा वाग्यज्ञ करण्याची परवानगी अशोक हेडासारखी माणसं दिसतात ना, ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची भूषण आहेत. नफ्या तोट्याचा विचार नाहीये साहेब. हे तर होत राहील, पण चांगला विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे. खरं सांगू का, दोघांच्या आयुष्यामध्ये तुम्ही म्हटल्यामुळे मी एक टॉपिक वजा केला होता, तो घेतो मी. खरं सांगतो, दोघांच्या आयुष्यामध्ये दुःख सारखी आहेत. लोकांना वाटतं हे महापुरुष, आज आपण नतमस्तक होतो. यांच्या आयुष्यात व्यक्तिगत सुख काय हो? काय जगली ही माणसं? कोणता ऐश्वर्य संपन्न जगली ही? सईबाई साहेबांचं निधन झालं ना, अफजल खान आला होता चाल करून, आणि महाराजांनी तो सोडला ना गड. दिनांक 11 जुलै 1659 राजगड सोडून महाराज प्रतापगडाकडे निघाले. तो पाऊस चालू आहे. आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की मी प्रतापगडाकडे जातोय. आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि महाराज लाडक्या राणीसाहेबांचं भेट घ्यायला निघालेत. किल्ले राजगडावरती चढत चढत बाले किल्ला दो पाऊस चालू आहे. अंतःपुरामध्ये, त्या काळातला शब्द अंतःपुर म्हणजे आजच्या भाषेत बेडरूम, अंतःपुरात महाराजांचा प्रवेश झाला. आणि सईबाई साहेब, लाडक्या राणीसाहेब शेवटचा श्वास घेत आहेत. चित्र उभं करा. सईबाई साहेबांना क्षयरोग झालेला होता, पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, टीबी.
त्या काळात प्रभावी उपचार नव्हता, पण राजवैद्यांनी उपचार करून सुद्धा त्यांचा खोकला बरा होत नव्हता, ताप बरा होत नव्हता, नाडी मंदावत चालली होती, वजन कमी होत चाललं होतं, खंगत चालल्या होत्या सईबाई साहेब. त्यांना औषधोपचार लागू पडत नव्हता. राजवैद्यांनी इशारा दिला होता की सईबाई साहेब किती तासाच्या आणि किती दिवसाच्या सोबती असतील सांगता येत नाही. आणि याच दरम्यान स्वराज्यावरती अफजल खानाचं संकट आहे. चित्र डोळ्यासमोर उभं करा. राजा म्हणून बघू नका, त्या राजवस्त्रातल्या आतला पती बघा. जेव्हा त्या अंतपुरात प्रवेश झाल्याबरोबर सईबाई साहेब उठण्याचा प्रयत्न करतायत, उठण्याचाही त्राण सईबाईंना नाहीये. कशी बशी खोकला करत करत त्या अंथरुणावरती उठण्याचा प्रयत्न करतायत. धण्याचं आगमन झाल्यानंतर काय संवाद झाला असेल व पती पत्नीमध्ये, कोणती भाषा बोलली असेल, आतून गलबलून झाला असेल, आतला माणूस बोलला असेल, राजा म्हणून बघू नका, आतला पती बोलला असेल. खरे या क्षणाला हातात हात घ्यावा सईबाई साहेबांचा, लाडक्या राडी साहेबांचा, आणि सांगावं सई घाबरू नकोस, प्रसंगी यमराजाला सुद्धा मी परत पाठवेल. सूर्य पराक्रमी माणसांची अवतीभोवती रेलचेल असताना ज्या क्षणाला पत्नीला आपण त्या बिछाण्यावरती हातात हात घेऊन जीवनसाथी म्हणून सोबत हवी, त्या क्षणाला अफजल खानाचं संकट आलंय. कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करा. निशब्द संवाद झाला असेल पती पत्नीचा, कोणत्या शब्दात निरोप घेतला असेल कल्पना करवत नाही. आणि अंतपुरातनं बाहेर जात असताना जडंत करणारी पुन्हा माघारी वळून महाराजांनी बघितलं असेल, कदाचित ही शेवटची भेट तर नसेल ना जगदंब. कालवा कालव झाली असेल, शेवटची नजर सईबाई साहेबांची झाली असेल, आणि जडंत करणानं या राजानं तो उंबरठा ओलांडून पुन्हा प्रतापगडाकडे कूच केला असेल. व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही सुख मिळाले नाही हो. जे महामानव म्हणतो ना, व्यक्तिगत आयुष्य होरपळलेली आहेत. आणि काही आठवड्यानंतर राजवैद्यांनी दिलेला इशारा तत्तंत खरा ठरला. दिनांक 5 सप्टेंबर 1659 सईबाई साहेब देवाघरी गेल्या. नाही जाऊ शकला हिंदवी स्वराज्याचा संस्थापक राजा आपल्या पत्नीचं मुखावलोकन करायला. नाही जाऊ शकला शेवटचा मुखाग्नी देण्यासाठी. कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठं या सिद्धांताचं आचरण करता शिवछत्रपतींच्या रूपामध्ये होता. विचार करा, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये असेच प्रसंग घडले हो. रमाईचं निधन झाल्यानंतर जी कालवाकालव झाली आहे ना, ते जाऊ देत. शिवाजी महाराजांच्या वेळेस बघा, महाराजांचं वय वर्ष 29 आहे. जेव्हा निधन झालं सईबाई साहेबांचं वय वर्ष 29 आहे. शिवाजी महाराज 29 वर्ष वयाचे, प्रगल्भ आहेत. ते शंभू बाळ किती हो, 2.25 वर्षाचं बाळ आहे. चित्रडोळ्यासमोर उभं करा. 5 सप्टेंबरला सईबाई साहेबांचा मृत्यू. दुसरा दिवस उजाडला असेल 6 सप्टेंबर, आणि ते 2.25 वर्षाचं शंभू बाळ दुडुदुडू करत आपल्या आईला भेटायला त्या अंतपुरामध्ये गेला असेल. तर रिकामा बिछाना बघून आशाभूत नजरेने या खोलीतनं त्या खोलीत, त्या खोलीतनं या प्रसादातनं त्या प्रसादात दुडुदुडू धावला असेल. आशाभूत नजर आपल्या आईला शोधत असतील. आणि इतक्यात जिजाऊ साहेब दिसली असेल. चिमुकल्या हाताने पदर ओढला, बकरकारांनी लिहिलंय, कुठे माझी सई, कुठे माझी आई. आऊसाहेबांनी कवटाळलं, केसावरनं हात फिरवलं, कुरवाळलं, लेकरा तुझी आई देवाघरी गेली. विचार करा, या शंभू बाळाला लोक नाव ठेवतात. कधीतरी संभाजी महाराजांवर मी इथं बोलेल. या लेकरावरती खूप अन्याय. तो आतमध्ये यायला लागल्यानंतर सगळी मुलं ओरडतात, गुरुजी त्याला थांबवा. आमची शिदोरी तिथं ठेवली, म्हणजे आमचे टिफिन आजच्या भाषेत कळावा म्हणून सांगतोय. आमचे टिफिन आहेत, त्याचा स्पर्श होईल आणि ते बाटेल. गणित सोडवायला निघालेलं लेकरू तसंच माघारी आपल्या जागेवर बसतं. बाबासाहेबांच्या जागी तुम्ही असता तर. साधा सवाल आहे हिंदूंना. कल्पना करा, रामजी सकपाळांना भेटायला लेकरू आलं. रामजी सकपाळांची ट्रान्सफर सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी लष्करात होते. सुभेदार रामजी सकपाळ. लेकरू भीमराव वडिलांना भेटायला आलं. त्या काळात आजच्यासारखे ऑटो टॅक्सी नव्हते, टांगे होते. टांग्यामध्ये बसलं लेकरू. गप्पा सहज अर्ध्या वाटेमध्ये टांग्यावाल्याने विचारलं, कोण रे तुम्ही? भीमरावाने सांगितले, रामजी सकपाळाचं पोरग.
टांगेवाल्याच्या मनामध्ये वर्णद्वेष निर्माण झाला. महाराचं पोरगे उतर खाली, अर्ध्या वाटेत लेकराला उतरवलं. बाबासाहेबांच्या जागी तुम्ही असता तर. सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतलं. शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, परदेशामध्ये आपला ठसा उमटवला. विचार करा, 250 वर्ष कोलंबिया विद्यापीठाला झाले तेव्हा 100 विद्यार्थ्याची यादी करायची ठरवलं कोलंबिया विद्यापीठाने की सगळ्यात आयडियल विद्यार्थी 250 वर्षात कोणते. प्रत्येकाला वाटलं यादी प्रकाशित कधी होते. जागतिक पत्रकार परिषदेत पत्रकार आलेले आहेत की कोण पहिला विद्यार्थी असेल. युरोपियन कल्चर मधल्या पत्रकाराला वाटलं जर्मनीचा विद्यार्थी पहिला असेल. ब्रिटिशांना वाटलं रे आपल्या देशामध्ये लायब्ररी रीडिंग कल्चर आमचा असेल. वेगवेगळ्या पत्रकारांच्या सगळे तिथे तयार आहेत आणि घोषित होतं जगातल्या आदर्श विद्यार्थ्यामध्ये लायब्ररी सुरू करताना येणारा, लायब्ररी बंद करताना जाणारा आयडियल विद्यार्थी म्हणून क्रमांक 1ला नाव होता परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा. 18 तास अभ्यास करा. नुसत्या टाळ्या वाजून चालणार नाही. मी नेहमी म्हणत असतो बौद्ध बांधवांना, पण शिष्यवृत्ती घेऊन शिष्यवृत्तीचा उपयोग तुम्ही काय करताय. ज्या बाबासाहेबांनी लंडनमध्ये गुजराती मित्रांनी दिलेले पापड खाऊन दूध पिऊन दिवस काढले हो, आज त्यांच्या कृपेने शिष्यवृत्ती मिळते. त्या शिष्यवृत्तीचं तुम्ही काय युटिलायझेशन करता. आत्म्याला विचारा. त्यांना शिष्यवृत्ती ही नव्हती. सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांनी दिली. तुम्ही काय करता. 18 तास अभ्यास करा तरच परमपूज्य बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे तुम्हा आम्हाला. बाबासाहेबांच्या जागी विचार करा, तिकडून शिकून आलेत, म्हणजे आजच्या भाषेत IAS कलेक्टर असतो त्या दर्जाचा, फॉरेन रिटर्न. सयाजीराव गायकवाडांच्या बडोदा संस्थानामध्ये बाबासाहेब रुजू झालेत. चित्र उभं करा. आजचा कलेक्टर तेवढ्यापेक्षाही दर्जा मोठा, पण त्या सयाजीराव गायकवाडाच्या बडोदा संस्थानामधील शिपाई ज्यांची फुटकी कवडी एवढी अवकात नव्हती, ते काय करत होते, लांबून फाईल फेकायची. बाबासाहेबांनी बेल वाजवली, पाणी द्या म्हटलं तर पाणी लांबून द्यायचे. बाबासाहेबांच्या जागी तुम्ही असता तर. साधा सवाल हिंदूंना. ऊन, वारा, पाणी याच्यावरती सगळ्या मानवाचा अधिकार असतो. जात धर्म पंथ प्रांत नाही, निसर्गाची देण आहे. पण एखाद्या पानमठ्यावरती तत्कालीन महार समाज, आजचा नवबौद्ध जर गेला ना पाणी प्यायला, झोपड्या जाळायचो आम्ही. आमचे पूर्वज पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनाच प्रातिनिधिक करावा लागला, सांकेतिक करावा लागला की आम्ही माणसं आहेत. 1935ला बाबासाहेबांनी येवल्याला घोषणा केली की हिंदू धर्मात जन्माला आलो, हिंदू धर्मात मरणार नाही. का हो? आमचे पूर्वज तसे अमानवी वागलेत, पाणी पिऊ दिलं नाही आम्ही त्यांना. चुकलंच आहे आमचं. बौद्ध बांधवाच्या समोर हिंदूंची बदललेली मानसिकता व्यक्त व्हायला मिळालो, आम्ही चुकलो आहे. पण आम्ही परिमार्जन करतोय सध्या. परिमार्जन काय? माणसाला माणसाची वागणूक देतोय आम्ही. लक्षात घ्या बाबांनो, बाबासाहेब समजणं एवढं सोपं नाही हो. बाबासाहेब, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणायचं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर पहिलं तत्व व्यसनमुक्ती हवी. तोंडात गुटखा, तोंडाला दारूचा वास. शिवजयंतीमध्ये आणि भीमजयंतीमध्ये नाचलेला शिवभक्त भीमभक्त बेधुंद नाचतो. सगळ्यात दुःख होत असेल या 2 महापुरुषाला. मी माझ्या सोलापूरमध्ये आमचे कमिशनर आहेत यम राजकुमार, नुकताच त्यांनी पदभार घेतला आणि मला बोलवलं होतं जयंती उत्सव मंडळात. सगळे कार्यकर्ते होते, शिवजयंती उत्सव मंडळाचे, भीमजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते होते. आणि मी बोललो कमिशनरच्या समोर, म्हटलं एकच घ्या की बाबा या 2 महापुरुषांच्या जयंती, सगळ्यात महापुरुषाच्या जयंती व्यसनमुक्त व्हाव्यात. पण तरीही त्यातली त्या 2 महापुरुषांच्या अनुयायाची जबाबदारी 1000 पट मोठी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज व्यसनमुक्त आहेत. जगातला पहिला राजा जो लेखी आदेश देतो, सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे,
सैन्यात कलावंतिनी बटकनी दारू गांजा फूट चालणार नाही, केल्यास डोचके मारले जाईल. मुंडका कापू व्यसन कोणी केले तर दंडाक होता आणि म्हणून मराठ्यांना विजय मिळाला, व्यसनमुक्त होते. या उलट शराब, नाच गाणे, मौज मस्ती, औरत और शराब ही मोगलांची संस्कृती म्हणून त्यांना विजय मिळाला नाही. हा फरक होता. व्यसनमुक्त शिवछत्रपती, साध्या सुपारीचं व्यसन नाही, स्वतः व्यसनमुक्त, सैनिक व्यसनमुक्त. आणि म्हणून शिवभक्तांची जास्त जबाबदारी आहे, व्यसनमुक्त राहा. भीमभक्तांची तेवढीच जबाबदारी. छत्रपतींचं व्यसनमुक्ती बाबासाहेबांच्या मनावर कोरलेलं आहे. किंबहुना बाबासाहेबांनी बघितलंय व्यसनाधीन कुटुंबामध्ये, झोपडपट्टीपासून त्या समाजामध्ये बघितलंय, दारू पिलेला नवरा बायकोला मारहाण करतो त्या नशेमध्ये. लहान लहान लेकरं पांघरुणातल्या पांघरुणात आपल्या आईला होणारी मारहाण बघून असहायपणे रडत बसतात. तशा बालमानसिकतेवरती काय परिणाम होतो. आणि ही मुलं उद्याच्या भारताचं भविष्य असताना वाममार्गाला लागतात, गुन्हेगारीकडे वळतात, व्यसनाधीन होतात. बाबासाहेबांनी समाजामधलं हे भीषण दृश्य बघितलं होतं. एक कुटुंब संपलं, समाज संपतो, समाज संपला, राष्ट्र संपतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी व्यसनमुक्ती आयुष्यभर पाळली. त्याचं उदाहरण देतो मी. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला दिनांक 20 मार्च 1927 आणि लोक जमलीत. त्या प्रांगणामध्ये माझं व्याख्यान झाले आणि वाशिमकर भाग्यवान आहे, त्यातले भरपूर लोक त्या व्याख्यानाला, त्या मैदानामध्ये उपस्थित आहेत. तिथं माझं झालं. तिथं मी बोललो. काय बोललो माहितीये? म्हटलं बाबासाहेबांनी बोलता बोलता एक सांगितलं, म्हणजे मुख्य उद्देश 14 तळ्याचा सत्याग्रह करताना की पाणी मानवाची गरज आहे, आम्ही पण माणसं आहोत. अरे काय मोठं मागत होते हो आपल्या बापजाद्याकडे, आम्हाला माणसासारखी वागणूक द्या. ही काय मोठी मागणी आहे का हो? पण आपले बापजादे फक्त एकटे सावरकर म्हणत होते बरं का. हा समाज आपल्यातनं जाता कामा नये म्हणून त्यांनी पतित पावन मंदिरापासून ते दलितांबरोबर भोजनावळी सुद्धा सुरू केल्या. एकटा माणूस दूरदृष्टिकोन ठेवून. पण बाकीच्यांना कळलं नाही, आपल्या पूर्वजांना, आणि मोठा समाज आपल्यापासून दुरावला. आपण कारणीभूत आहोत. लक्षात घ्या. बाबासाहेब तिथे म्हणतात भाषणामध्ये की बाबांनो, तुमचा नवरा, तुमचा मुलगा किंवा तुमचा बाप दारू पिऊन घरात आला असेल, त्याला घरी घेऊ नका, बाहेर ठेवा. एवढा कटाक्ष पाहतात बाबासाहेब. एवढाच नाही, मी एक उदाहरण देईल. 1916 बाबासाहेब शिकायला परदेशात गेलेत. युरोपातलं तापमान -डिग्री आहे. ज्या युरोपामध्ये बर्फ पडतो तिथे स्त्री पुरुष दारू पितात. शरीरातली ऊब त्या काळातली तिथली भौगोलिक परिस्थिती म्हणून, फॅशन म्हणून नाही, आपण अंधानुकरण करतो. तिथली गरज म्हणून तिथले स्त्री पुरुष दारू पितात. मद्यपान तिथे वर्ज्य नाहीये, नित्य संस्कृती आहे. त्या देशात बाबासाहेब अभ्यासासाठी गेलेत. विचार करा, सीसीटीव्ही नाहीये बाबासाहेबांना वॉच करायला, कोणी बघायला नाहीये. पण तिथं सुद्धा मायनस टेम्परेचरमध्ये परमपूज्य बाबासाहेब कधीही दारूला स्पर्श करत नाहीत. असे व्यसनमुक्त बाबासाहेब तुम्ही समजून घेतले पाहिजेत. व्यसनमुक्त छत्रपती शिवाजी महाराज, व्यसनमुक्त परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, ही महाराष्ट्राची 2 कोहिनूर आहेत. आणि म्हणून त्यांच्या अनुयायांनी व्यसनमुक्त असलं पाहिजे असं मी तिथं बोललो. एकही टाळी वाजली नाही. सोलापुरात मलाच पर्याय द्यावा लागला. अवघड सांगत होतो ना मीच पर्याय दिला. बाबा तुम्ही वर्षभर व्यसनमुक्त, आयुष्यभर व्यसनमुक्त राहायला पाहिजे असं मला वाटतंय, पण नाहीच जमत असेल तर किमान जयंतीच्या दिवशी व्यसनमुक्त राहा असं बोलल्याबरोबर 50% टाळ्या वाजल्या. हरकत नाही, एक दिवसाची का होईना वक्त्याने आपल्याला सोय केली. मी म्हटलं सोपं सांगितलं. माझं प्रबोधन सोप्या भाषेत असतं, हृदयापर्यंत थेट भिडणार, पाठांतर नसतं. आचरणातलेच बोल माझ्या मुखात येतात. बोललो बाबांनो, आषाढी एकादशी करता का? मग महाशिवरात्री करता का? कसं करणार नाही? शंभू महादेवावरची भक्ती, पांडुरंगावरची भक्ती. मग आषाढी एकादशीला आणि महाशिवरात्रीला मटण खाता का? छे छे. मग वर्षभर मटण खाता, एक दिवस मांसाहार तुम्ही करत नाही, श्रद्धा म्हणून करत नाही. तर मला एवढं म्हणायचंय, वर्षभर अधूनमधून दारू पित असाल तर परमपूज्य बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी जे आवडत नव्हतं ते करायचं नाही. एवढं साधं पाळलं तरी त्या 2 महामानवाला खऱ्या अर्थानं आवडेल. म्हणून संकल्प करा,
जयंतीच्या दिवशी कोणी दारू पिऊन जर असेल त्या जयंतीच्या प्रमुखाने याच्यावरती कारवाई केली पाहिजे. किंबहुना जयंती करणाऱ्या मुख्य नेत्याला माहिती असतं कुठल्या वार्ड मधला कार्यकर्ता किती घेतो. कटाक्षाने वार्डात बैठका घ्या, मीटिंग घ्या. सोपं आहे. सांगा बाबा तुझा इतिहास मला माहिती. बिलकुल चालणार नाही जयंतीच्या दिवशी. एक सांगाव, आपल्या आजा पंजाला आपल्याला जे आवडत नव्हतं त्याच्या पुण्यस्मरणार्थ आपण करत नाही हो. साधी गोष्ट आहे. पुण्यस्मरण करताना आपल्या घरात, अरे ते दोन महापुरुष तर या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं महामानव आहेत. किमान त्यांना आवडत नव्हतं एखादी गोष्ट करू नका, ज्यांना जे आवडत होतं ते करा. सांगणारा विद्यार्थी दशेपासून व्यसनमुक्त आहे आणि मरेपर्यंत व्यसनमुक्त राहील ही माझी अधिकारमानी आहे. सांगणारा व्यसनमुक्त आहे, आचरण करताय. छत्रपती मी जगतो, मी व्यसनमुक्त आहे. आचरणात छत्रपती आहेत माझ्या. आणि म्हणून महाराष्ट्रात डोळ्यात डोळे घालून सांगतो व्यसनमुक्ती हवी. आणि दुसरा एक संकल्प करा. माजी नगराध्यक्ष साहेब अशोक खेडा साहेबांनी पुढाकार घ्यावा. पुसदमध्ये शरद भाऊ मैंनी पुढाकार घ्यावा. विजयराव जाधव आहेत, या चांगल्या नेत्यांनी पुढे यावं. हे नेते नाही आहेत, मुळात समाज क्रांतिकारक आहेत. काहीतरी वाटतं. आता बघा शरद भाऊ तिथून आलेत पुसदमधनं. त्यांना फक्त म्हटलं नाही उसवलेलं शिवायला आलोय, बौद्ध आणि हिंदू बांधवांशी चर्चा करायला आलोय. हिंदू अनादी काळापासूनचा धर्म आहे. गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम हिंदू मधूनच बाहेर पडलेत. त्यामुळे तशा अर्थानं वयाने हिंदू मोठा आहे आणि बौद्ध आमचा धाकला भाऊ आहे. मोठ्या भावानं कोणेके काही लांब लोटलं, मोठा भाऊ छातीला कवटाळायला आलाय, एवढी भावना घेऊन मी इथं आलोय. आमचेच आहेत, चुकलं पूर्वजांकडनं, आम्ही नाही ना चुकत. आता एक लक्षात घ्या, डीजे मुक्त झालं पाहिजे. संकल्प करा. माझा वाद्याला विरोध नाही. छत्रपतींची मिरवणूक, बाबासाहेबांची मिरवणूक त्याच थाटात निघाली पाहिजे ज्या थाटामध्ये त्यांचं कार्य आहे. पण वाद्य कोणती असली पाहिजेत? ढोल पथक असलं पाहिजे, ताशा असला पाहिजे, लेझेम पथक असलं पाहिजे, दांडबट्ट्याचे खेळ झाले पाहिजेत. अशा मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या अनुयायाला स्वर्गातनं बघताना आनंद होईल. त्याचं कारण सांगतो. सोलापुरामध्ये डीजेची मिरवणूक चालू आहे. बेधुंद नाचणारे कार्यकर्ते डेसिबलचं मर्यादा क्रॉस करतात, अंगावरती केस करतात. पोलीस आयुक्त अगोदर सूचना देतात एवढ्यापेक्षा जास्त डेसिबल नको. पण बेधुंद नाचणारी तरुणाई, भीमजयंती असेल, शिवजयंती असेल किंवा इतर महापुरुषांच्या जयंती असेल, बेधुंद, याच्यापेक्षा माझी थर किती मोठे, बॉक्स किती मोठे. आणि त्या डीजेचा आवाज एवढा भयानक असतो, कानातले पडदे फाटतात. नाचता नाचता कित्येक लोकांना अटॅक आला. हृदयाला न सहन होणारा आवाज, कानाचे पडदे फाटतात. कित्येक ठिकाणी माणसं नाचता नाचता मेलीत. रोज घटना घडतोय. अरे हे डीजेचं वाद्य जेव्हा आहे ना, किचन मधले ते भांडे सुद्धा हादरतात, खिडक्याची तावदानं फुटतात. अशीच मिरवणूक एका चौकात आलेली. आणि तिसऱ्या मजल्यावरती पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आलेली एक माहेरवाशीन, 5व्या महिन्यातलं पोट आहे तिचं. बाप खाली विनवणी करतो. आमच्या सोलापुरामध्ये घटना आहे. कार्यकर्ते त्याला बसून ठेवतात त्या डीजेच्या समोर आणि तो बहिरा होतो. पोलीस केस झाली, सगळ्या टीव्ही चॅनलवरती बातमी आली. रागामध्ये कार्यकर्ते त्या जो तक्रार घ्यायला आला त्यालाच डीजेच्या समोर तो बहिरा होतो. सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट येतो की मोठ्या आवाजामुळे तो कायमचा बहिरा झाला. पण त्याच्या मुलीला तिसऱ्या दिवशी हेल्थ चेकअपला रुटीन प्रमाणे गरोदरपणी जी सोनोग्राफी करतात ते सोनोग्राफीला घेऊन बाप घेऊन जातो. पोरगी झोपलेली असते आणि रेडिओलॉजिस्ट असा प्रोब फिरवतो पोटावरनं. पुन्हा पुन्हा प्रोब फिरवतो. त्याचा चेहरा उतरतो. झोपलेल्या गर्भिणीच्या लक्षात येतो की डॉक्टरचा चेहरा पडलाय, काहीतरी वाईट बातमी. आणि मग डॉक्टर चेहरा बारीक करून म्हणतो तुमच्या आई वडिलाला जरा बोलून घ्या. शंका होती मनात, काहीतरी घडेल. ती पाल चुकली. बापाला बोलवण्यात येतं. पहिल्या डिलिव्हरीसाठी आलेली माहेरवाशिनी आणि बापाला सांगतो तो डॉक्टर कार्डियाक ऍक्टिव्हिटी ॲब्सेंट, म्हणजे हृदयाची ठोके नाहीत, ॲबॉर्शन करावं लागेल. जे बाळ जन्माला आलंच नाही, ज्यांनी हे जग बघितलंच नाही, ते पोटातल्या पोटात मृत्यू पावत असेल तर दोन्ही महापुरुषाला हे आवडेल का, हा माझा साधा सवाल दोन अनुयायांना आहे. फार साधा सवाल आहे माझा. त्यामुळे माझी नम्र विनंती की डीजे मुक्त आणि व्यसनमुक्त खऱ्या अर्थाने पाहिजे.
2 मुद्दे घेऊन आपली रजा घेणार आहे. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली 1935ला येवल्याला. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तब्बल 21 वर्ष वाट बघितली तुमच्या आमच्या बापदाद्यांची. त्यांचं भाषण जे आहे ना पहिलं येवल्यातलं, त्यांनी अशी मूठ केली होती. बघा म्हणे, वरती ब्राह्मण आहे, नंतर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी रचना हिंदू धर्मामध्ये. आम्हाला असं पण नकोय, आम्हाला असं पाहिजे. व्हॉट वॉज हिज डिमांड? इट वॉज व्हेरी सिम्पल डिमांड ऑफ ह्युमॅनिटी. आम्हाला इक्वल माणूस म्हणून समजावं. साधी मागणी केली आमच्या पूर्वजांना, ती सुद्धा नाही कळली. आणि शेवटी 1956ला 14 ऑक्टोबरला हिंदू धर्मातला हा मोठा तुकडा बौद्ध धर्मामध्ये प्रवेशित करता झाला. पण त्याच्या मधल्या घडामोडी काय आहेत माहिती? बाबासाहेबांनी जशी 1935ला घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, मरणार हिंदू धर्मात नाही, तर J.W. पॅविट, स्टॅनले जोन्स नावाचे ख्रिश्चन धर्मगुरू आले बाबासाहेबांना भेटायला आणि सांगितलं की तुम्ही एवढा मोठा तुमचा महार समाज आहे तत्कालीन, तो ख्रिश्चन मध्ये रूपांतरित करा. मग त्यांनी ख्रिश्चन तत्वज्ञान सांगायला लागले. बाबासाहेब हसले. बाबासाहेबांनी सगळ्या धर्मग्रंथाला अगोदरच अभ्यासलं होतं आणि त्यांनी 2 प्रबंध लिहिले. ते प्रबंध काय होते? कंडिशन ऑफ कन्व्हर्जन, म्हणजे हिंदू किंवा कोणत्याही धर्मातील व्यक्ती ख्रिश्चन झाल्यानंतर त्यांची नंतरची स्थिती काय असते याच्यावरती प्रबंध आहे बाबासाहेबांचा. जसं इथिओपिया बहुसंख्य ख्रिश्चन आहेत, पण आज भूकमारी सगळ्यात जास्त आहे. एकदा धर्मांतर झाल्याचं टार्गेट संपलं की मग ते बघत नाहीत. बाबासाहेबांनी त्याच्यावर लिहिलं आणि ख्रिश्चन धर्म नाकारला. मग निजाम आला. निजामानं दूत पाठवला हैदराबादच्या. काय म्हणलं माहिती? तुमच्या चळवळीसाठी 5 करोड रुपये दिले. त्या काळात ऑन रेकॉर्ड आहे बरं का, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते असतील. 5 कोटी त्या काळात. आज बघा किती मोठी अमाऊंट आहे. आणि पुन्हा बाबासाहेब बदत नाहीत म्हटल्यानंतर तुमच्या 7 पिढ्याला पुरल एवढं सोनंही देईल. त्याच्यामुळे काही कमी नव्हतं. बाबासाहेब हसले आणि सांगितलं की अशा पिढ्यानं पिढ्या सोन्यात लोळणाऱ्या सिद्धार्थ गौतमानी ज्या धर्माला लात मारून जो धम्म निर्माण केला त्या बुद्ध धम्मात मी जाणार आहे. म्हणजे मोह नाहीये. शीख आले, कोणालाही एवढा मोठा तुकडा हवा होता. शीख म्हणाले बाबासाहेब तुम्ही शीख धर्मियांमध्ये या, इथे भेदभाव नाहीये, इथे अस्पृश्यता नाही. बाबासाहेबांनी 1936ला पुतण्या मुकुंदरावाला अमृतसरला पाठवलं. बाबासाहेब सुद्धा एकदा गेलेत. त्या भजनामध्ये बाबासाहेब सहभागी आहेत, ऑन रेकॉर्ड आहे. अमृतसरला गेले शीख धर्मियांच्या त्या कार्यक्रमात बाबासाहेब, पुतण्या मुकुंदराव. आणि मग मुकुंदरावांनी अहवाल दिला की बाबासाहेब इथे सुद्धा जाती धर्माची उतरंड आहे. जशी बुटा सिंग नावाचे मंत्री होते बघा, म्हणजे शीख धर्मामध्ये सुद्धा अशी उतरंड आहे, म्हणजे जाती धर्म भेद आहे. बाबासाहेबांनी त्याच्यामुळे त्यागला. पण त्याही पेक्षा बाबासाहेबांचं वाक्य नीट ध्यानात घ्या. बाबासाहेब बोलतात की शीख धर्म स्वीकारण्याची मानसिकता झाली होती, पण पिढ्यान पिढ्या अन्याय झालेला माझा बांधव धर्मानुसार त्याच्या कंबरेला शस्त्र येईल, डोक्यावरती पगडी येईल, आणि शस्त्र आल्यानंतर पुन्हा जर अत्याचार झाला तर पिढ्यान पिढ्या पिचलेला माझा बांधव शस्त्र हातात घेऊन रक्ताची क्रांती करेल आणि हिंसेची क्रांती करणारा म्हणून माझं नाव इथे इतिहासात नकोय. हे होते बाबासाहेब. नाही स्वीकारला, इस्लाम स्वीकारला नाही. त्याचं कारण थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिले बाबासाहेबांनी. त्यांनी सांगितलं थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये इस्लाम मधले 2 कन्सेप्ट आहेत. एक दारुल इस्लाम आणि दारुल हरब. दारुल इस्लाम म्हणजे जिथे शरीयत चालतं, म्हणजे भारतीय राज्यघटना संपली, विषयच नाही. शरीयत म्हणजे त्यांचेच कायदे, ते भयानक असतात. त्या काळात लिहिलेले, समजा कोणी बलात्कार केला तर दगडाने ठेचून मारा, मुंडकं छाटा, ते UAEला दुबईला चालतात. ते भयानक कायदे आजही त्या अफगाणिस्तानमध्ये चित्रपटात बघतो ना आपण, दगडाने ठेचून मारा वगैरे वगैरे, ते फारच अमानवीय शिक्षा. ते शरीयत, त्याला दारुल इस्लाम, तिथे राहा. आणि कदाचित दारुल हरब म्हणजे जिथे शरीयत नाही तिथे तुम्ही राहत असाल तर त्यांचा धर्म सांगतो हिजरत, म्हणजे टू रन अवे, पळून जा तिथून. जसं मोहम्मद पैगंबर साहेब
मक्क्यावरनं मदिना आले. बाबासाहेबांनी हा थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये विचारलेला की हे तर शक्य नाही, म्हणजे त्या काळात जेवढे कोटी आहेत ते तर नेऊन सोडून जाणार नाहीत, पुन्हा आमचा समाज मुसलमान होईल. हिजरत म्हणजे इथे भारतीय राज्यघटना असेल म्हणजे शरीयत नसेल, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं दारुल इस्लाम नाही दारुल हरब आहे. आणि मग ती जी काही आज पहलगामपासून ते सिरियापर्यंतची कट्टरतावाद बघतोय ना आपण, तो कट्टरतावाद काय आहे? जर तुम्ही दारुल इस्लाममध्ये राहत नसाल तर हिजरत म्हणजे पळून जा दुसरीकडे. ते शक्य नसेल तर शेवटच्या क्षणापर्यंत लढा, टू कन्वर्ट काफिर इन टू इस्लाम, अदरवाइज किल देम. बाबासाहेबांना हा मूलतत्ववाद माहिती होता आणि म्हणून हिंदूंनो बाबासाहेबांचे हजारपट उपकार आपल्यावरती आहेत. त्यांचा राग खऱ्या अर्थानं हिंदू धर्मावरती असता तर त्यांनी इस्लाम स्वीकारला असता. बदले की भावना म्हणून या महामानवामध्ये बदले की भावना नव्हती, हे इथं ध्यानात घ्या. एवढा अत्याचार झाला स्वतःवरती सुद्धा, तरी हा महामानव हिंदू धर्माच्या बदलेनी वेगळा धर्म स्वीकारत नाही. महात्मा गांधीला शब्द दिला होता 1932ला, कदाचित मी हिंदू धर्मातनं दुसऱ्या धर्मात प्रवेश करेल तर भारतीय मातीतला धर्म स्वीकारेल. आणि म्हणून हिंदूंनो बाबासाहेबांवरती राग करू नका. बाबासाहेबांचे 100 पट उपकार आहेत. एवढ्या धर्माच्या ऑफर असताना बाबासाहेबांनी या भारतीय मातीतलाच धम्म जो आपला आहे, सिद्धार्थ गौतम आपले आहेत, हे होता क्षत्रिय हिंदू. मग त्यांनी हिंदू मधल्या अनिष्ट प्रथा मायनस करून विज्ञानवाद आणला, त्याचं नाव धम्म आहे. तो आपलाच आहे, याच मातीतला आहे, वेगळा नाहीये. त्यामुळे बाबासाहेबांनी वेगळं काहीच केलं नाही. आपले पूर्वज तसे वागले म्हणून पर्याय दिला, तो पण आपलाच दिला. म्हणून हिंदूंनो राग करू नका बाबासाहेबांचा. बाबासाहेबांची उपकाराची त्याला धम्म स्वीकारला. आणि एक सांगतो बाबांनो, मी हिंदू धर्मियांना ज्या पद्धतीनं सांगतोय या बाबतीत 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ते म्हणजे जसं हिंदू धर्मियांना बोलतोय की आता 99.99 हिंदू धर्मीय बदललेत. एक उदाहरण देतो मी लाईव्ह, माझं कोणतं, आणि हे त्या व्यक्तीची परवानगी घेऊन उदाहरण देतोय. नाव तुम्ही चेक करू शकता. ॲडव्होकेट प्रमोद भास्करराव भोले, मुक्काम पोस्ट माजलगाव, जिल्हा बीड, आंबेडकरी असोसिएशन, लॉयर्स असोसिएशनचे सक्रिय कार्यकर्ते. माझा छोटा धाकला भाऊ आहे, त्यांचे जवळचे मित्र, वकील ॲडव्होकेट प्रमोद भोले यांना मी बोललो. आणि तसेच माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव डॉक्टर लक्ष्मीकांत गोपाळराव जोशी. बघा, 2 उदाहरणं मी प्रातिनिधिक देतोय. आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. पुढच्या 5-10 मिनिटात आपलं कन्क्लूड होऊन व्याख्यान संपेल. अशोक खेडा साहेबांचं मोठं मन आहे, पण मला तरीही काही नियमांची पालन करावं लागतं, जे मी माझ्या स्वतःवरती बंधन घातलेलं आहे. मी 2 उदाहरणं देतोय. डॉक्टर लक्ष्मीकांत गोपाळराव जोशी, प्रोफेसर इन फिजिओलॉजी, पंचवटी आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक, आणि ॲडव्होकेट प्रमोद भास्करराव भोले, आंबेडकरी. हे 2 उदाहरणं आहेत. मी त्यांना जेव्हा हा विषय मांडला, आज इथे बौद्ध बांधव खूप बसलेत, त्यांना तुम्ही फोन करू शकता. भोले साहेबांना म्हटलं मी की मी असा विषय मांडतो. एवढा आनंद झाला. ते काय म्हणले मला, ते म्हणे ॲडव्होकेट S.R. देशपांडे माझे जवळचे मित्र आहेत. भोले साहेब बोलले, ॲडव्होकेट S.R. देशपांडे माझे जवळचे मित्र आहेत माजलगावचे. साहेब, मला कळत्या वयापासून मैत्री झाली. आज त्यांच्या घरात माठातलं तांब्या बुडून मी पाणी पितो, त्या देशपांडेला अडचण नाही आहे. हे भोल्यांचं वाक्य आहे. आणि डॉक्टर लक्ष्मीकांत गोपाळराव जोशी मला बोलले की लहानपणी माझे वडील भंते बरोबर चर्चा करायचे गावामध्ये. मानवतचा तो राहणारा माझा वर्गमित्र आहे, जिल्हा परभणी, नोकरी त्याची नाशिकला. तो मला बोलला की माझे वडील आणि बौद्ध धम्मातले भंते मित्र होते आणि वट्यावरती बसायचे चर्चा करायला. त्या काळात, ज्या काळात लोक एकमेकांची सावली नाही मानायची, चहा मला द्यायला लावायचे. तर मला आजही आठवतं, माझ्या वडिलांचा कप आणि भंतेचा कप सारखा असायचा, वेगळा कप नाहीये. आणि आज माझे सगळे 90% मित्र बौद्ध बांधव आहेत. त्याने उदाहरण दिलं, दीपक सावंत पासून ते राजेश सवईपर्यंत आणि राजेश इंगोलेपर्यंत, ऑल आर बुद्धिस्ट. पण जेव्हा परीक्षा घ्यायला येतात ते हक्काने माझ्याचकडे जेवायला येतात आणि एका डायनिंगवरती आम्ही जेवतो. कुठे उरलाय भेदभाव?
कर्मठ म्हणावणारे ब्राह्मण सुद्धा इतक्या पद्धतीनं मावाळ झाले असतील तर माझी नम्र विनंती आहे बुद्ध बांधवांना, आता हिंदू धर्माला शिव्या देणं बंद करा. एकतर्फी चालणार नाही. त्याचं कारण सांगतो. मी 10 वर्ष नागपुरात राहिलो. मी कित्येक आंबेडकरी परिषदेला गेलो. आज इथे अनेक आंबेडकरी कार्यकर्ते वक्ते आहेत. त्यांची भाषणं मी बघितली. आजही 1940ला 50ला ज्या पद्धतीनं हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांवर शिव्या देत होते, देवदेवतांना शिव्या देत होते, सणावाराला शिव्या देत होते, 2025ला त्या शिव्या. माझी नम्र विनंती, हिंदू जर बदलला, ह्याचे 1000 पुरावे आहेत, आणि जे बदललेले आहेत ते 4-2 मेल्यानंतर ऑर्थोडॉक्स संपतील ना. नवीन बदललेला हिंदू एवढा पुरोगामी आहे. अरे आम्ही मैत्री करताना शिंदे, सुर्वे, जगताप, कदम, गायकवाड हे बौद्ध आहेत का मराठा हे सुद्धा बघत नाहीत. आमची मैत्री विचाराची मैत्री असते. एवढा बदललेला हिंदू आहे. तर माझी नम्र विनंती, तुमचे वक्ते जे तुमच्या प्रबोधनाला येतात ना जयंतीला, ते इतक्या शिवाय देतात हिंदू धर्माला, देवदेवतांना. गणपतीचं मुंडकं आलंच कुठून हत्तीचं, कसं लागेल. माझी हात जोडून नम्र विनंती आहे. माझी श्रद्धा गणपतीवरती आहे. तर बाबासाहेबांच्या घटनेने श्रद्धा जपण्याचं स्वातंत्र्य दिलंय. जपू दे ना मला. तुम्हाला मानायचं नसेल गणपतीला, मानू नका, पण दुसऱ्यांच्या भावना दुखावण्याची राज्यघटना परवानगी देत नाही. हिंदू बदललाय, बदलल्यानंतर तुम्ही शिवीगाळ करत असाल तर बदललेला हिंदू सुद्धा बिथरून जाईल. हे सगळ्यात मोठा धोका आहे. त्यांना असं वाटेल की आम्ही एवढं बदललोय, आज भेदभाव नाहीये, तरी हे शिवीगाळ करतात आम्हाला. माझी नम्र विनंती, शिवीगाळ करण्यामध्ये तुमची निगेटिव्ह एनर्जी घालण्यापेक्षा ती एनर्जी धम्म तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी घाला. धम्मातली तत्व सांगा. बाबासाहेबांना दुर्दैवानं आयुष्य मिळालं नाही, तर त्यांनी एक प्लॅन केलेला होता. भंते वेगवेगळे पथका निर्माण करायची आणि बौद्ध बांधवांना खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म शिकवायचा, आचरणात आणायचा. दुर्दैवानं त्यांना आयुष्य जास्त मिळालं नाही. बाबासाहेबांची इच्छा तुम्ही पूर्ण करा ना. गावागावात धम्म दीक्षा द्या, प्रवचन ठेवा. विहारामध्ये विपश्यना, अरे जसे योगा केंद्रामध्ये मंदिरामध्ये लोक हिंदू बांधव योगा साधना करतात आणि मनशांती करतात, त्या पद्धतीने बौद्ध विहारामध्ये विपश्यनेची केंद्र झाली पाहिजेत. तुमची ऊर्जा हिंदू धर्माला शिवीगाळ करण्यापेक्षा आपल्या बांधवांना मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या लेकराबाळाचं कल्याण याच्यामध्ये घालवा ना. दुर्दैवाने शिवीगाळ करतात. मी एक व्याख्यान ऐकलं, सांगतो तुम्हाला, आंबेडकरी नेत्याचं. तो एवढ्या उंच पट्टीत बोलत होता, 2000 वर्षापासून आपल्या अन्याय झाला, आता हिंदू धर्माच्या ताटामध्ये माती कालवायचे दिवस आलेत. लगेच टाळ्या. काय साध्य होणार हो याच्यानं? धम्म तत्वज्ञानाचा पहिला पाया आहे क्षमाशीलता. धम्म तत्वज्ञान वैरभाव शिकवत नाही. आणि जर तुम्ही असं केलं की नाही तुम्ही 2000 वर्ष अन्याय केला तर आम्ही तुमच्यावर करू, पुढची पिढी म्हणेल आम्ही तुमच्यावर करू, नॉनस्टॉप सायकल चालेल. कुठंतरी थांबण्याचे दिवस आले हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. बस, इनफ. एक लक्षात घ्या बाबांनो, हे कर्मठ तत्व सगळीकडे जगामध्ये, याचं समर्थन होऊ शकत नाही. पण 3 वर्षापूर्वी तुम्हाला अमेरिकेतला एक फोटो व्हायरल झाला होता. एक गोरा अधिकारी होता, गोरप्पान, आणि निग्रोचं मुंडकं दाबलं होतं रस्त्यावरती. ही वॉज अ पोलीस. म्हणजे हे धार्मिक विद्वेष किंवा वर्णवर्चस्ववादाचा भूत आहे, किडे येत नाही जगामध्ये. सगळ्या जाती धर्मात आहेत. राहता राहिला प्रश्न ब्राह्मणांना शिव्या देण्याचा. माझी नम्र विनंती, आवाज गेलाय, लाईट आली आहे, ठीक आहे, शेवटचे काही मिनिट. माझी नम्र विनंती आहे, त्या काळामध्ये सुद्धा ब्राह्मणांमध्ये 2 प्रवृत्ती होत्या, एक कर्मठ आणि दुसरी सुधारणावादी. या कर्मठ प्रवृत्तीनं केवळ ब्राह्मणांना त्रास दिला नाही, दलितांना त्रास दिला नाही, बहुजनांना त्रास दिला नाही, तर ब्राह्मणांना सुद्धा त्रास दिला. संत ज्ञानेश्वर त्याचं प्रातिनिधिक. हॅलो, हां, 5 मिनिट रे बाबा. एक माझी नम्र विनंती आहे, याच कर्मठ ब्राह्मणांनी संत ज्ञानेश्वरला ब्राह्मण असताना त्रास दिला. त्यांच्या वडिलांनी जलसमाधी घेतली विठ्ठलपंतांनी, तरीही त्यांना सोडलं नाही. ही प्रवृत्ती आहे, जातीचा नाहीये विषय. मी एक उदाहरण देईल.
20 मार्च 1927 बाबासाहेबांनी ऐलान केलं महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या बाबतीत. दलितांसाठी पानवठे आमच्या मोकळे झाले, पाणी प्यायचा आमचा अधिकार. सिंपल डिमांड इट वॉज. फार साधी मागणी होती. कारण ज्या तलावामध्ये चिखलात लोळलेली गाय आम्हाला चालायची आमच्या बापदाद्यांना, चिखलात लोळलेले डुक्कर जाऊन आलेले चालायचं, त्याला मारहाण नाही करायचो. पण हाडामासाचा माणूस आपलाच बांधव पाणी पिला की आम्ही त्यांचे हातपाय तोडले. चुकलो ना आम्ही, याचा खेद आहे आम्हाला. आमच्या आजोबाची माफी आज आम्ही मागतोय आणि आम्ही परिमार्जन करतो. आम्ही असं वागतच नाहीये. खरं सांगू, बाबासाहेबांचा हिंदू धर्माला विरोध नव्हता, धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध होता. अनिष्ट प्रथा हिंदूंनी त्यागल्यात. आता वाद कुठला उरला? म्हणून शिवीगाळ बंद करा. वादच उरला नाही. ज्या अस्पृश्यता सगळ्या विसरल्यात. अहो, ब्राह्मणाच्या घरामध्ये आज मी 2 प्रातिनिधिक उदाहरण दिले, त्यांची नाव आहेत, फोन विचारा तुम्ही. माझे सगळे लाईव्ह विटनेस असतात. बाबासाहेबांचा हिंदू. मी सांगतो, महाडचा सत्याग्रह घोषित केला तेव्हा पुण्यातल्या केशवराव जेधेनी, त्या काळातली जेधे जवळकरांची चळवळ म्हणजे बहुजनांची चळवळ, मराठा असताना सुद्धा पुरोगामित्वाचा विचार त्यांनी सांगितलं. समतत्वाच्या चळवळींनी की बाबासाहेब, तुमच्या महाडच्या चौदार तळ्या सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये आम्ही बहुजन यायला तयार आहेत, फक्त अवतीभवतीचे बामणं वजा करा. हे शब्द होते बाबासाहेबांचं. 30 सेकंदात उत्तर होतं, आंबेडकर तुम्हाला समजले नाहीत, माझा विरोध ब्राह्मणांना नाही, ब्राह्मण्यवादाला आहे. आणि गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धेंच्या हस्ते मनुस्मृती जाडी. ही वॉज अ ब्राह्मण. अरे, बाबासाहेबांना ज्यांनी त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये साथ दिली ना, नॉन आंबेडकरी समाज फार मोठा आहे. प्रातिनिधिक उदाहरण देईल थरबळांचं. वाणियेत थरबळांनी टॉकीज दिली बाबासाहेबांच्या आंदोलनाला. कांबळे नावाचे ग्रस्त आहेत, हिंदू खाटीक आहेत. बाबासाहेबांचा बॉडीगार्ड म्हणून थांबलाय तो. बाबासाहेबांच्या केसाला हात लागला, त्याची वाक्य होते, रोज मटण कापतोय आम्ही, आम्हाला काही नवीन नाही आहे. याद राखा, बाबासाहेबांच्या केसाला हात लागला. हिंदू खाटीक आहेत. सुरबानाना टिपणीस नगराध्यक्ष आहेत, बाबासाहेबांना कवच करून आहेत. आंदोलनामध्ये शेवटपर्यंत साथ दिलीत. विचार करायचं सोपं नाहीये. ज्यांनी बाबासाहेबांना चौदार तळ्याच्या सत्याग्रहात नॉन आंबेडकरी समाजाने साथ दिली, त्याच्यात ब्राह्मण आहेत, वैश्य आहेत, सगळेच. दुसऱ्या दिवशी त्यांची घरं जाळायला सगळ्या समाजाला. सोपं आहे का त्या काळात? सुरबानाना टिपणीस नगराध्यक्ष असताना सगळा मॉब आला, तुम्ही बाबासाहेबांना साथ का दिली म्हणून घर जाळायला. सुरबानाना टिपणीसनी 2 नळीची बंदूक काढली वरतून गॅलरीतून. म्हणले, बघा मी खोत आहे, माझा नियम चुकत नाही. एवढं वाक्य ऐकल्यानंतर पांगापांगी झाली. सोपं आहे का? मी महाडच्या त्या कार्यकर्त्यांना बोललो, अनेक माझे आंबेडकरी तत्वज्ञानाचे मित्र झालेत. त्यांना म्हटलं, एक काम करू आपण, बाबासाहेबांना ज्यांनी साथ दिली ते नॉन आंबेडकरी समाजाच्या वंशजाचा सत्कार करू आपण. म्हणजे काय, आंबेडकरी समाजातील लोकांनी साथ देणं नवल नाहीये, त्यांच्यासाठी त्यांनी एल्गार केला होता. पण नॉन आंबेडकरी, मग ते हिंदू मधले वैश्य असतील, वाणी असतील, ब्राह्मण असतील, सारस्वत असतील, यांनी बाबासाहेबांना साथ दिली, त्यांच्या वंशजाचा सत्कार करू. हे सगळ्यात मोठं काम आहे. ब्राह्मणांना विरोध नव्हता, ब्राह्मण्यवादाला विरोध. ब्राह्मण्यवाद प्रत्येक जातीत असतो. एक उदाहरण देतो मी तुम्हाला, तुम्ही अनुभव घेतला असेल. बाबांनो, आंबेडकरी समाजातला एखादा कलेक्टर होतो, IAS, आणि त्याच्या घरी धुणभांडी करणारी पण त्याच समाजाची असते. त्या कलेक्टरचं त्या धुणभांडी करणाऱ्या समाजाबद्दलचं वर्तन काय असते जरा अभ्यास करा. आंबेडकरी समाजाचा एखादा तहसीलदार होतो, एखादा डेप्युटी कलेक्टर होतो. आणि रमाई आवास योजनेमध्ये सुद्धा किंवा फळबागाचं अनुदान येतं तेव्हा सुद्धा त्यांचे एजंट 5% 2% साठी घुटमळत राहतात. त्यांना एवढं वाटत नाही, ज्या समाजातनं मी कलेक्टर झालोय त्यांच्यासाठी करणं. शासनकर्ती जमात बना, बाबासाहेबांनी सांगितलं. यासाठी या समाजाला हात दिला पाहिजे. तिथं सुद्धा करप्शन करणारी ब्राह्मण्यवादी वृत्ती त्याही समाजामध्ये. त्यामुळे ब्राह्मण्यवाद हा मनोविकृतीचा भाग आहे, जातीचा नाही आहे. लक्षात घ्या. सगळ्या समाजामध्ये. मराठामध्ये नाही का? आहेच की. मराठा पाटलाची संस्था असेल ना, देशमुखाचं सिलेक्शन होत नाही, सिलेक्शन झालं तर प्रमोशन होत नाही. देशमुखाची संस्था असेल ना, इंटरव्ह्यूला पाटलं तर सिलेक्शन होत नाही, चुकून माकून सिलेक्शन झालं तर प्रमोशन होत नाही. धनगराची संस्था असेल तर धनगरामधली हटकर नावाची एक जमात आहे, सिलेक्शन होत नाही, सिलेक्शन झालं तर प्रमोशन होत नाही. सगळ्याच
अहो सगळ्या तेली माळी कोळी धनगर लिंगायत सगळ्यामध्ये सुद्धा ही मनोवृत्ती असते, केवळ दलित आणि सवर्ण नाहीये. हा मनोवृत्तीचा भाग आहे. बाबासाहेबांनी ब्राह्मणांना विरोध केला नाही, ब्राह्मण्यवादाला विरोध केला. आणि माझी नम्र विनंती आहे बाबांनो, धम्म कधीही शिव्या देणं शिकवत नाही. धम्माचा पाया माफी आहे, वैरभाव नाही आहे. तिथं कुठे डिक्शनरीमध्ये क्षमाशीलता आहे. मराठवाड्यात काही लोक मला भेटली, इतकी मराठ्यांना शिवाय देत होती. मराठी असे मराठी, तुम्ही त्याला म्हटलं हात जोडून माझी नम्र विनंती, नको रे बाबा शिवाय देऊ. किळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवलं. ही वॉज मराठा. पहिली शिष्यवृत्ती सयाजीराव गायकवाडांनी दिली, ही वॉज मराठा. शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली, ही वॉज ऑल्सो मराठा. कदाचित विचार कर, त्या काळात GR नव्हता ब्रिटिश गव्हर्नमेंटचा, कंपल्सरी नव्हतं, मॅन्डेटरी नव्हतं शिष्यवृत्ती देणं. पण मराठ्यांच्या आतली भावना नाहिरे वर्गातल्या भीमरावाच्या प्रती जागृत झाली. लेकरू गुणवत्ता असलेला आहे, परदेशात शिक्षणाला जायला पैसा नाही, म्हणून सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांनी मॅन्डेटरी नसताना, कंपल्सरी नसताना शिष्यवृत्ती दिली. बोथ वेअर मराठा. म्हणून मराठ्यांनाही शिव्या देऊ नका, कोणाला शिव्या देऊ नका. हॅलो हॅलो हां, माझी नम्र विनंती, धम्मतत्वज्ञानात शिवीगाळ नाहीये. हिंदू धर्माला शिवाय देऊ नका, कोणत्याही जाती धर्माला शिवाय देऊ नका. तो धम्माचा पायाच नाहीये, क्षमाशीलता आहे. मग जर आज हिंदू बदलला असेल तर एकतर्फी होणार नाही. बाबांनो तुम्ही सुद्धा बदलावं लागेल. देवदेवता, सणवार, हिंदू धर्मातील अनेक रीतिरिवाज यांचा सन्मान करा. एक सांगतो बाबांनो, धर्मांतर झालंय, रक्तांतर नाही आहे. जेनेटिकली वी ऑल आर वन. तुमची कुळ आणि मुळं एकच आहेत, आमची आणि तुमची. जेजुरीच्या खंडाळ्यापासून ते तुळजापूरच्या आई भवानीपर्यंत कुळ आणि मुळं एकच आहेत. या भारत मातेची आपण सुपुत्र आहोत. त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की या दोन तत्वाचा आपण खऱ्या अर्थानं स्वीकार करावा. खूप उसवलेलं आहे, काही नेते दोन्ही बाजूचे उसवलेलं फाटण्याचा प्रयत्न करतात, दुरी वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे राजकीय स्वार्थ असतील, कदाचित त्यांनी पॅकेज घेतलेलं असेल, दोन्ही बाजूचे, बोथ आर रिस्पॉन्सिबल. पण आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक विचार करू, कोण एकेकाळी आपण एकच होतो. जेनेटिकली वी ऑल आर वन. त्यामुळे थोरल्या भावाने धाकल्या भावाला आलिंगन द्यावं, त्या पद्धतीनं मी आज इथे आलोय, मनापासून बोललोय. दोन्ही महापुरुष आपण तत्वानी जगूया, दोन महापुरुषांचे तत्व आपण आचरणात आणूया, जातीभेद मिटूया. आज केकतुंबराला आहे, केकतुंबराचा तो मुलगा मला बोलला की थोडाफार संघर्ष माळी विरुद्ध बौद्ध होतो, तोही नाही झाला पाहिजे. कोणत्याही विरुद्ध कोण नाही झालं पाहिजे. अरे उन्हापुरं आयुष्य काय, 70-80 वर्ष जगायचंय, काय घेऊन जायचंय हो. जाताना एक विचार करा, शेवटचा श्वास चालू असताना माणूस आत्मपरीक्षण करतो असं म्हटलं जातं. तेव्हा भारत मातेला सांगता आलं पाहिजे की आयुष्यामध्ये मी कधी जाती धर्म भेदभाव केला नाही. भारत माते हे राष्ट्र मोठं करण्यासाठी मी अविरतपणे झिजलो, हे सांगण्या इतपत तुम्ही काम करा. ही सगळ्यात काळाची गरज आहे. आयुष्यामध्ये चंदन आणि कोळसा मिळत राहील प्रवासामध्ये, मग तुम्ही कोळसा उघडायचं की चंदन उघडायचं याचा विचार करा. 200 वर्ष तो अपघात होता, हिंदूंचा अपघात होता, वाईट वागण्याचा, अमानवीय वागण्याचा अपघात होता. आजचा हिंदू बदललाय, बदललेल्या हिंदूचं स्वागत करा आणि या विचारधारेचं चंदन म्हणून उघडा. कोळसा उघडण्यामध्ये अर्थ नाही. खऱ्या अर्थानं आपण भावाभावाप्रमाणे राहू आणि या भारत मातेला सशक्त राष्ट्र करू, या अपेक्षेसह आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. सगळ्यांना विनंती आहे, राष्ट्रगीत आहे त्यामुळे कोणी जाऊ नका. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, जे इथं चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेय रुचीसे आले, असं वाटते काहीच बोलू नये. आणि जाता जाता आभार प्रदर्शनापूर्वी आपल्या सगळ्यांना, आपल्याला माहिती आहे की पहलगाममध्ये अतिरेक्यांनी आपल्या काही बांधवांची हत्या केली.
त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण वाहणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की आपण जागोगेवर मौन धारण करावं. ओम शांती शांती शांती. आपल्याला सरांनी जे सांगितलं तेच घरी घेऊन जायचं आहे, पण तरी देखील फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून 2 मिनिटामध्ये हिंदवी परिवाराचे जिल्हा प्रमुख आदरणीय दिलीपराव मेसरे या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. राज्य उपाध्यक्ष. आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय माझे गुरु शेट्टे सर यांनी आपल्याला एक अनमोल वेळ दिलेला आहे त्यांचा. कारण हा केकतउंबऱ्याचा कार्यक्रम होता, पण त्या आम्ही सर्व दिलीप सरापासून तर सर्व क्षेत्रातल्या लोकांनी सरांची भेट घेऊन त्यांना नम्र विनंती केली बा वाशिमकरांसाठी पण काही वेळ द्यावा आपण. त्यांनी ती विनंती मान्य करून आपल्याला असा अमूल्य वेळ त्यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. तसेच आपल्या पत्रकार बांधव या कार्यक्रमासाठी आले आहेत, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. तसेच विजयराव जाधव सर आहेत, पतंजलीचे गुरु मामा पतंजली परिवाराने या कार्यक्रमासाठी अमूल्य वेळ दिले.